नमस्कार, तुम्हा सर्वांचे रेश्माज किचनमध्ये मी रेश्मा खूप खूप स्वागत करत आहे। कसे आहात सर्वजण? तर आज मी तुम्हा सर्वांसाठी खूप स्पेशल असे रेसिपी घेऊन आलेली आहे। खूप कमी इन्ग्रेडियंटमध्ये खूप कमी वेळात आणि बनवायलाही खूप इझी अशी कोळंबी मसाला। तर तुम्हालाही एकदम हॉटेल स्टाईल कोळंबी मसाला खायचा आहे तर चला, तर मग माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथे मी पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतले व त्यामध्ये 2 बारीक उभे चिरलेले कांदे छान लालसर होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत। कांदा परतून घेताना तो जास्त काळा झाला तर त्याची कडवट टेस्ट लागते, त्यामुळे कांदा फ्राय करताना हलकासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण कांदा व्यवस्थितपणे परतून घेऊयात। कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी एक छोट्या साईजचा टोमॅटो ऍड केलेला आहे। टोमॅटो सुद्धा व्यवस्थितपणे फ्राय करून घेऊयात। टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 मोठे चमचे धने ऍड करून ते व्यवस्थितपणे परतून घेणार आहे। धने परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा भाजलेले चण्याची डाळ सुद्धा ऍड करणार आहे, जेणेकरून आपले कोळंबी मसाला थोडासा घट्टपणा येण्यास मदत होईल। डाळ ऍड केल्यानंतर त्यामध्ये मी 8-9 लसणाच्या पाकळ्या, त्याचप्रमाणे 2 आल्याचे तुकडे व्यवस्थितपणे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे। कोळंबी मसाल्यासाठीचे वाटण थंड होईपर्यंत मी दुसरीकडे एका मिक्सरच्या जारमध्ये भरपूर सारी कोथिंबीर घेऊन त्यामध्ये 2 चमचे सुके खोबरे घेतलेले आहे आणि त्यामध्ये जिरे 1 चमचा घेऊन हे सर्व व्यवस्थितपणे एकदा मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहे। पेस्ट तयार करून झाल्यानंतर एका पॅन मध्ये मी थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये एकदम स्वच्छ करून घेतलेली कोळंबी मी त्याचे वरचे साल काढून घेतल्यानंतर आतमध्ये असलेली शीर सुद्धा काढून घेतलेली आहे। शीर काढण्याचे कारण असे की शीर काढल्याने कोळंबी कडवट लागत नाही। तर आता सर्व कोळंबी ऍड करून झाल्यानंतर मी त्यामध्ये अर्धा चमचा हळद व कोळंबी शिजण्यापुरती मीठ ऍड करणार आहे व हे सर्व कोळंबी मी 6-7 मिनिटे व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहे। प्रॉन्स शिजवण्यासाठी मी इथे कोणतेही एक्स्ट्रा पाणी यूज केलेले नव्हते, परंतु मीठ टाकल्याने आणि कोळंबीमध्ये स्वतःचे मॉइश्चर असल्यामुळे त्याला पाणी सुटलेले आहे। तर मी याच पाण्यामध्ये कोळंबी मसाला तयार करणार आहे, दुसरे कोणतेही पाणी ऍड करणार नाही। तर आता 7-8 मिनिटे झालेली आहे। मी कोळंबी व्यवस्थितपणे झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता कोळंबीला कलरही खूप छान आलेला आहे। तर आता कोळंबी शिजल्यानंतर मी दुसरीकडे एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे व त्यामध्ये 1 चक्री फूल तेजपत्ता ऍड करून आपण वाटून घेतलेला सर्व मसाला मी त्यामध्ये छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मसाल्याला एकदम छान तेल सुटलेले आहे व मसाला व्यवस्थितपणे शिजलेला आहे। तर आता तेल सुटल्यानंतर मी त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून गरम मसाला, त्याचप्रमाणे 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर सुद्धा ऍड करणार आहे। तुम्हाला जर अजून मसाले ऍड करायचे असतील तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग अजून एक्स्ट्रा मसाले सुद्धा ऍड करू शकता किंवा तुम्ही इथे फिश करीचा मसाला सुद्धा यूज करू शकता। तर इथे सर्व मसाले ऍड झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून मी मसाला शिजवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मसाला व्यवस्थितपणे तेल सुटेपर्यंत फ्राय करून झालेला आहे। तर आता मी इथे मिक्सरच्या जारला जो काही मसाला लागलेला होता तो फक्त अर्धा ग्लास पाणी ऍड करून त्यामध्ये ऍड केलेला आहे। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता। तुम्हाला जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही अजून एक्स्ट्रा पाणी ऍड करू शकता, परंतु मी इथे जास्त पाणी ऍड केलेले नाही। मसाल्याला व्यवस्थितपणे तेल सुटल्यानंतर त्यामध्ये मी शिजवून घेतलेले प्रॉन्स सुद्धा ऍड केलेले आहे व प्रॉन्स ऍड केल्यानंतर त्यामध्ये मी थोडेसे चवीप्रमाणे मीठ ऍड करून घेतलेले आहे। मीठ ऍड करताना लक्षात असू द्या की आपण प्रॉन्स शिजवताना सुद्धा मीठ ऍड केलेले आहे। आता झाकण ठेवून पुन्हा एकदा आपण उकळी येईपर्यंत प्रॉन्स चांगले शिजवून घेणार आहोत, जेणेकरून सर्व मसाला प्रॉन्सला व्यवस्थितपणे मिक्स होईल। अशा प्रकारे कोथिंबीर ऍड करून आपला गरमागरम प्रॉन्स मसाला खाण्यासाठी रेडी आहे। काय मग आवडली का माझी प्रॉन्स मसाला रेसिपी? तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर रेश्माज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। मी भेटूया आता पुन्हा एकदा नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत एन्जॉय।